तूच घेतले असतील ना ते पैसे? सकाळी तिजोरीजवळ तूच होतीस. सासूबाईंचा आवाज इतका मोठा होता की कॉलनीतल्या लोकांनाही ऐकू गेला आणि त्यावर सगळ्यांसमोर चोरीचा आरोप झाला होता. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा खरी चोर समोर आली तेव्हा सगळं घर गप्प झालं. लग्नाला 5 वर्ष झाली होती, पण या 5 वर्षात अनिताला अनेकदा असं वाटलं होतं की ती या घराची सून नाही तर जणू एखादी गुन्हेगार आहे. अनिता सासरी आली तेव्हा तिच्या आईने तिला सांगितलं होतं, अगं सासर म्हणजे दुसरं माहेर, मनापासून कर सगळं. आणि अनिताने ते खरंच मनापासून केलं. पहाटे 5ला उठणं, सगळ्यांसाठी नाश्ता, घर साफ करणं, सगळ्यांची काळजी घेणं. रात्री 12 वाजेपर्यंत तिचं आयुष्य फक्त या घरासाठीच होतं. पण या घरात एक गोष्ट कायम होती, प्रियाची चूक आणि अनिताची चूक कधीच सारखी मोजली जात नव्हती. म्हणून प्रिया सासूबाईंची लाडकी होती. एकदा प्रियाच्या हातून घरचा महागडा टीव्ही रिमोट खाली पडून फुटला. सासूबाई लगेच म्हणाल्या, अगं काही नाही, तो तर जुना झाला होता, फुटला ते बरंच झालं. पण काही दिवसांनी अनिताच्या हातून चुकून चहाचा कप सरकला आणि सासूबाईंनी 2 दिवस घर डोक्यावर घेतली. किती नासधूस करतेस तू? काम करायचं मन नाही का? माहेरच्यांनी काय शिकवलं तुला? अनिता शांत उभी राहायची, कारण तिला वाटायचं कधीतरी सगळं ठीक होईल. पण एक दिवस असा आला ज्याने सगळं बदलून टाकलं. घरात एक मोठा कार्यक्रम होता. सासूबाईंनी तिजोरीतून 50,000 रुपये काढून एका पाकिटात ठेवले. पण काही वेळातच गोंधळ उडाला. पाकिट गायब झालं होतं. सगळे शोधायला लागले आणि काही मिनिटातच सासूबाईंची नजर अनितावर थांबली. तूच घेतले असशील ना? सकाळी तूच इथे झाडलोट करत होतीस. त्यांचा आवाज इतका मोठा होता की कॉलनीतल्या लोकांनाही ऐकू गेला. अनिता हादरली. आई, मी खरंच नाही घेतले. पण सासूबाई ऐकायलाच तयार नव्हत्या. सगळ्यांसमोर तिच्यावर आरोप झाले. तिच्या माहेरच्या संस्कारावर प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं. त्या रात्री अनिता खूप रडली. तिला वाटलं, मी इतकी वर्ष या घरासाठी जगले आणि एका संशयाने सगळं संपलं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी एक सत्य तिच्यासमोर आलं. अनिता स्वयंपाकघरात काम करत होती तेव्हा प्रिया आणि सासूबाई हळू आवाजात बोलत होत्या. प्रिया रडत म्हणत होती, आई मला माफ कर. काल माझ्या एका मित्राला पैशाची खूप गरज होती म्हणून ते पैसे मीच घेतले. सासूबाई घाबरल्या. अगं आधी सांगितलं असतंस तर. आता अनितावर आरोप झाले आहेत. क्षणभर शांतता झाली. मग त्या हळू आवाजात म्हणाल्या, पण काळजी नको करू, ही गोष्ट कुणालाच कळू देऊ नकोस. तू माझी लेक आहेस, मी तुला कसं शिक्षा देऊ? हे ऐकून अनिताच्या अंगावर काटा आला. काल सगळ्यांसमोर तिची बदनामी झाली होती आणि इथे खरी चूक लेक असल्यामुळे लपवली जात होती. संध्याकाळी सगळे हॉलमध्ये बसले होते. अनिता हळूच बाहेर आली. तिच्या हातात मोबाईल होता. ती सासूबाईंच्या समोर उभी राहिली. आई, काल हरवलेले पैसे सापडले का? सासूबाई उपासाने हसल्या. नाही सापडले आणि सापडणारही नाहीत, कारण चोर घरचाच असतो. अनिताने शांतपणे मोबाईलवर एक ऑडिओ प्ले केला. सकाळचा सगळा संवाद हॉलमध्ये घुमू लागला. प्रिया आणि सासूबाईंचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. हॉलमध्ये स्मशान शांतता पसरली. सासूबाईंचे पाय लटपटले. प्रिया भीतीने कोपऱ्यात उभी राहिली. अनिताचा आवाज आता शांत पण धारदार होता. आई, आजपर्यंत मी प्रत्येक अपमान सहन केला, कारण मला वाटलं घर टिकवणं माझं कर्तव्य आहे. पुढे म्हणाली, पण लेकीचं चुकलं तर तुम्ही तिला पदराखाली घेता आणि सुनेचं न चुकताही अख्ख्या घरासमोर बाजार मांडता. तिच्या डोळ्यात अश्रू होते. काल तुम्ही माझ्या बापाच्या संस्काराचा अपमान केला, त्याची किंमत कोण देणार? हॉलमध्ये कोणीच बोललं नाही. अनिताने शेवटी शांतपणे म्हटलं, घर माणसांनी बनतं, पण जेव्हा न्यायाची 2 वेगळी पारडी ठेवली जातात, एक लेकीसाठी आणि एक सुनेसाठी, तेव्हा ते घर खरं राहत नाही. ती बॅग उचलत म्हणाली, आता मला संस्कार नाही, माझा स्वाभिमान जास्त महत्त्वाचा वाटतो. अनिता घराबाहेर पडली. दार बंद होताना सासूबाईंचे डोळे खाली झुकले होते. पहिल्यांदाच त्यांना कळलं होतं की त्यांनी एका निरपराध सुनेचा किती मोठा अपमान केला होता. प्रिया कोपऱ्यात उभी होती. तिच्या डोळ्यातही पश्चाताप होता, पण आता उशीर झाला होता. बाहेर येताच अनिताने एक खोल श्वास घेतला. 5 वर्षात पहिल्यांदाच तिला असं वाटलं की आज मी खरंच मोकळी झाली आहे. तिच्या डोळ्यात अजूनही पाणी होतं, पण त्या पाण्यात दुःख नव्हतं, स्वाभिमान होता. ती मनातच म्हणाली, घर टिकवणं हे सुनेचं कर्तव्य असतं,
पण तिचा स्वाभिमान टिकवणं हे त्या घरातल्या प्रत्येकाचं कर्तव्य असतं. पहिल्यांदाच त्या घराला समजलं, सून शांत असते पण ती कायमची गप्प नसते. तुमच्या घरातही असं कधी घडलंय का? कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की लिहा.